माझी ना बरीचशी कामं आवरून गेली आहे. आता सगळंच झालं आहे समजायचं, फक्त फरशी वगैरे पुसायची राहिली आहे. पण मग एक मी तुम्हाला सांगते आता की तिची पण आंघोळ वगैरे झाली, म्हणजे परीला मी आंघोळ वगैरे घातली आहे, सगळं फ्रेश मस्त आवरलं होतं तिचं. तिने काय कार्यक्रम केला ना तो बघा. काय झालंय काय ते बनियान दबाव तिचं एक साईडचा हात काढून ठेवलाय आणि एक घातलाय. मला वाटतं ते पूर्ण काढायचं होतं ते, पण तिने एकच काढलं आणि मग नंतर पिठामध्ये रमली गेली, त्यामुळे ते तसंच राहून गेलंय. बरं जरा आता मी हात लावायला गेली ना तर अशी ओरडल मोठ्याने. इथे आहे ना मी एक पार्सल मागवलं होतं मिशोवर ना, ते आपले हुक म्हणता येईल किंवा मग असं ते हँगिंग करण्यासाठी क्लिप मागवले होते मी. तर ह्या आहेत ना, मी ते नाही का ऑप्शन असतं बघा पे लेटरचं, मिशोला आत्ता आलं आहे ते यूज करून बघितलं ॲज क्रेडिट कार्ड जसं आपण यूज करतो ना तसंच ते. आणि मग काय म्हटलं बघू मागून, आणि आलं पार्सल आणि पेड होतं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला चांगलं आहे. एखाद्याला जर नसले पैसे तर तो अशी पण शॉपिंग करू शकतो, आणि मग मंथ एंडिंगला तुम्ही म्हणजे त्यांचा जो टाईम पिरियड असतो त्यावेळेस पे करून द्यायचं. छान आहे. आता बघू किती 81 रुपीजला असं होतं, तर बघू म्हटलं मागून. सो मी मागवलं आणि छान आलं ते. आणि इथं परीबीला एक नाही का एक सबस्क्रायबरचा 1 चमचा मला आहे ना हिची हे शेंडी घालायची होती, तिला तेल लावायचं होतं, तिला मॉइश्चरायझर लावायचं होतं, कारण ती झोपेत तर उठली, थोडं खाल्लं तिने, मग तिला तिचे हात पाय तोंड धुतलं बी. त्यामुळे मग आता पुन्हा जे मॉइश्चरायझर तेल वगैरे ह्या गोष्टी लावणं झालं. ती अशी काही बसल्यावर लावू देत नाही, त्यामुळे मी एक नवीन ट्रिक यूज केली, तिला डायरेक्ट वॉशिंग मशीनवर बसून दिलं आहे. आणि आता त्यामुळं तिला लावून घेणं भाग होतं, कारण तिथून कुठंच पळता येत नाही. आणि आता ती त्याच्यावरनं उतरायचं नाव नाही घेऊ राहिली. म्हटलं बाहेर चल तरी नाही. सांगता येत नाही कधी काय त्यांच्या डोक्यात शिजल आणि काय चाललं. आता घे तर काय हे म्हण का तुझं नको ओढू, थांब. तर इकडे बघा, हिवाळा कुठे संपतोच आहे तर लगेच मस्त कैऱ्या पण यायला लागल्या. मी घरी गावाला गेली होती ना आत्ता, तेव्हाच या आंब्याला पूर्ण मोहर आला होता आणि आता कैऱ्या पण आल्यात. हा आमच्या शेजारच्यांचा आंबा आहे, बट ते आता छान छान कैऱ्या पण यायला लागल्यात, मग आम्हाला पण खायला भेटतील असं वाटतं यावेळेस. आणि त्यानंतर बघा दिवसाढवळ्या चंद्रदेवाचं दर्शनही झालं होतं आज. तर काहीतरी व्हॅक्सिंग गिबस फेस काहीतरी असं म्हणतं त्याला, ज्यावेळेस चंद्र दिवसा दिसतो तेव्हा. आणि त्यानंतर हे बघा असं कानातलं घालणं तिचं, तर मला सांगा तुम्ही काय गरज आहे कैला. माझ्या कानातले नसताना याचं उत्तम उदाहरण हे. मी कानातले घातले की ते तिला घालायचे असतं आणि तिला ते जड होता, त्यामुळं मग ते मीच घालत नाही कानामध्ये काही, कारण हे असे उद्योग नकोच. आणि जरी ते स्क्रूवाले घातले ना तरी पण ती ओढते, इतकी जोरजोरात ओढते ना विचारायलाच नको. त्यामुळं मग सोन्याचे तर कानातले पण नाही आणि गळ्यातलं पण घालत नाही मी, म्हणजे मंगळसूत्र पण नाही घालत, कारण ती ओढते. तिला काय आवडतं काय माहिती एवढं. तिने जे मी हे एडीचे वगैरे यूज करते ना ते सुद्धा ओढून किती तोडलेत आतापर्यंत. तर बघा मी म्हटली होती ना आमच्या इथे म्हशी गाई सगळंच आहेत, तर तेच एक गाय आहे ना आमच्या तिथे समोरच्या साईडचे आहे ना, त्यांची गाय त्यांनी सोडली होती वाटतं थोडा वेळ. तर ती मस्त फिरत होती आणि परीचं चाललं होतं हंबा ये ये ये, आपण जसं बोलवतो तशीच ती पण बोलत होती. आणि तिला म्हटलं गेली आहे तर नाही, हंबाच करत होती ती. तिला खूप आवडते बट ती जवळ जात नाही. तर चला मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, जी की आहे चवळीची आमटी, अख्ख्या चवळीची आमटी. तर त्यासाठी मस्त कांदा परतून घेतला, म्हणजे कांदा कापून घ्यायचा बारीक,
बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा आणि लसूण, हिरवी मिरची सगळं बारीक कट करून घ्यायचं छान. आणि त्यानंतर कढीपत्ता पण घ्यायचा फोडणीसाठी. इकडे जिरे, मोहरी, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि हळद असे काहीसे मसाले घेतलेत. आणि तेल पण लागणार आहे. तेल तुम्हाला जेवढं लागेल, ज्या काहींना जास्त तेलकट खायला आवडतं, काहींना नाही आवडत, सो तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही टाकायचं. तर इकडे मी 1-1.5 चमचा तेल टाकलं आहे आणि त्यात गरम झाल्यानंतर मस्त अशी मोहरी तडतडू दिली. तोपर्यंत मी एक सांगते, मी जो आता इतक्यात अंबारीचा मसाला दाखवला ना, तो मी उसळ वगैरे करायची असली का मग वापरते. म्हणजे कांदा लसूण मसालाच आहे, बट छान आहे तो. तर टेस्ट येते त्याने एक वेगळीच. तर त्यासाठी मग टाकते मी तो. चवळीची आमटी असो म्हणा किंवा मग उसळ वगैरे यात टाकते. तर छान असं मोहरीचा तडतडून झालं आहे, नाचून झालं आहे तिचं तेलात. त्यानंतर मस्त असं कढीपत्ता टाकला, लसूण टाकला आणि जिरे नंतर टाकले, कारण जिरे ना तेल जास्त गरम असल्यामुळे ना करपून जातं, त्यामुळे मग ते थोडं लेटच टाकलेले बरे राहतात. आणि बघ छान असा कांदा परतून घ्यायचा. कांदा टाकून नंतर हिरवी मिरची पण टाकून दिली होती मी, नंतर जिरे आणि हिरवी मिरची सोबत टाकली होती. आणि हे बघा आपल्या कोरडे मसाले जसं काही लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि तो अंबारीचा मसाला जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवला तो. आणि त्यानंतर मीठ, टोमॅटो छान असं परतून घ्यायचे. टोमॅटो आहे ना एकदम मऊ होऊ द्यायचे, तरच टेस्ट येते आणि छान अशी एक ग्रेव्हीचं टेक्स्चर येतं त्याला. त्यामुळे तर थोडा वेळ टोमॅटो वगैरे शिजून घेतले आणि त्यानंतर मी ना इकडे कुकरमध्ये ना चवळी उकडून घेतली होती, ती टाकून दिली. तर फायनल रिझल्ट आपला इथे बघा, ही अशी छानशी चवळीची आमटी म्हणा, भाजी म्हणा झाली आहे माझी. तुम्ही सुकी पण करू शकता अशी आणि ग्रेव्ही म्हणजे पातळ पण करू शकता. असं छानसं जेवण आहे आमचं संध्याकाळी. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर फक्त भात आणि भाजी असते. आणि हे बाकी कांदा, ही कांदा लसूणची मिरची आहे जी मी घरीच बनवली आहे. तर तुम्हाला तिची रेसिपी पाहिजे असेल ना तर सांगा मला, मी नक्की शेअर कराल. आणि मस्त पापड आहे तोंडी लावायला आणि कांदे आहेत. तर चला आम्ही जेवण करतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला सांगा. आणि इकडे ताकही घेतलं आहे. चला बाय. तर कसं वाटलं तुम्हाला व्लॉग मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी आणि माझ्या मुलीची अशी दिवसभराची गडबड. हो हो देते. हां धर तू बी ली, जा जा तिथे दीदीला दाखव बी, जा म्हणू दीदीला बी दाखव, जा बी दाखव, जा बी. तिला म्हणा बघ मी बी लिहिला, जा जा जा. तर हे असंच असतं आमचं दिवसभर. तर आम्ही दोघीच असतो त्यामुळे, आणि दिवसभर आमची गडबड लडबड सगळं काही चालू असतं. तर आता तिला मनूला आवाज देते. ती मोठी हिच्यापेक्षा, बट तिला आपण मनू म्हणतो ना, तर ती पण तेच म्हणते. आणि तिला आहे ना ABCDतला बी हा परफेक्ट कळाला आहे, त्यामुळे ती आहे ना नुसतं बी दे बी दे बी दे म्हणजे बी लिहून दे असं म्हणत असते. तर असो, माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओज वगैरे बघायला आवडत असेल तर. आणि थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. सो बाय.